पाणी जपून वापरा. नळ पण ठुचा भांडे घासताना. दुसरे जेव्हा ठेव पाणी गेले. तू काय रायफल घेऊन उभी होती काय घरात? पाणी जपून वापरा. 2 वीज जपून वापरा. महाराज एक दिवस या देशावर आता उगाच देवाची कृपा झाली, निसर्ग चांगला पडला म्हणून विजेचा प्रश्न मिटला. नाही तर विजेचं संकट कधीही येऊ शकतं. काय माहिती? कारण सगळे क्षेत्र आता कशावर आले? पाण्यावर. पाण्याशिवाय वीज नाही. म्हणून पाणी जपून वापरा. 1 वीज जपून वापरा. आणि 3 घरात वाणी जपून वापरा. जरा वयामानाचा विचार करून वाणी वापरीत जा. जरा सासू सासरा यांच्याबद्दल बोलताना जरा भान ठेवीत जा. आता एक सरळ सांगू का तुम्हाला? सासऱ्याला आणि सासूला बोलायचा तुम्हाला काही अधिकारच नाही मुळात. तुमचा खिलारी तुम्ही पाहिजे. हे तुमच्या नवऱ्याचा विषय, तुमच्या सासऱ्याचा विषय नाही. आणि वयामानाचा भान ठेवून बोलत जा. विनोद समजू नका. शहाणी माणसं मरण पत्करतात, अपमान पत्करत नाही. आणि संकट कोणावर येतील याचं काय सांगितलं महिला मला? अरे आज तुमच्या नवऱ्याला थोडासा पगार बिगार झालाय, तुम्ही जरा स्टँडर्ड राहायला लागल्या, उभ्यानं चपात्या करायला लागल्या, चपला घालून चपात्या करायला लागल्या, उभ्यानं जेवायला लागले, म्हणजे तुम्ही स्वतःला विद्वान समजता. पण कोणत्या तरी आईनं त्याला 9 महिने कुशीत ठेवून 3 वर्ष दूध पाजलंय, 20 वर्ष सांभाळलंय, असा कुणाचा तरी त्याग आहे ना. यानं आयांवर भाषण बिष्ण करीत नका जाऊ. 80% कीर्तनकार आणि आईबापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आई, तोच बाप. फेटा बांधला का आई उठली. भाषण करणं काय बाप? एक वाक्य समजा. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, त्याच्या बापाच्या त्याच्यावर समाधान आहे, ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, त्याला देव कधीच कमी देत नाही. देव सोडल्यानं देव भेटत नाही. काला झक मारी जो काशीला जातो का? आला काशीचा नियम माहिती आहे का? माळ करायला काशीला जाणारे लोक नीट आहे का? काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. बावळट नाही. काशीला जातात झक माराय गावात येत. काय मी दाव्याचं खात नाही, कान पाड फोडीन. काशीचा तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला? मारदी भाषा नाही. मी पुरावे तुम्हाला पुरावे तुम्हाला पाठपर्यंत. काय काशीला आपल्याला नाही हौस नाही. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. चाललं सगळं काचपान काशीला. यार पाठ नाही. काशीचा नियम माहिती काय? माळकरी मंडळी, काशीचा नियम माहिती का? 12व्या अध्यायात ओवी आहे. मोक्ष देऊन उदार होय केर काशी शरीर ते ठाई वेच किजी. मी बोगस पाठीपर्यंत बोलणार नाही. मी अजून काशीला गेलो नाही आणि जाणारही नाही. तुम्ही नेलं तरी जाणार. माझी परिस्थिती नाही का? मी काय दुपारीत काशीला जाऊ शकतो, पण नाही जायचं. आपल्याकडे प्रमाण आहे तुकोबा राहायचं. वाराणसी गया पहिली द्वारिका. उगाच आपल्या बावळण्यासारखं कुणीकडे देव चुळीत बसायचं, कुणीकडे काय करायचं. काय 3 वाक्य तुम्ही जपून वापरा. आणि 3 वाक्य तुम्हाला सांगतो. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा. अंगातली ताकद जरा जपून वापरा. माझा टेलपणा करू नका, लय दिवस चालत नाही तो. हो महाराज,
जपून वापरा. देव देवाच्या बापाला सोडित नाही तर तुम्हाला काय सोडणार. एक वाक्य सांगू तुम्हाला. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय आणि रामाचा बाप बायकोला कौशल्याला मांडीवर डोकं ठेवून म्हणतोय, कौशल्य सांग मी असं काय पाप केलंय की माझ्या कर्माचं फळ मी भोगतोय की मला 4 मुलं असताना पाणी पाजायला एकही नाही. कौशल्याच्या मांडीवर दशरथ पुत्र शोकाने मेला आणि आकाशात फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला. आता उलट ऐका. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेला. रावण मंग गुरुवार केल्याने लक्ष्मी प्राप्त होत नाही. पार्वतीनं गुरुवार करायचं, शंकरनं धाब्यावर जेवायचं. काय उपयोग आहे का त्याचा. पार्वतीचा दानका उठला, दुर्गे दुर्गड भारी तुझविने संसारी. शंकर म्हणतो लिंबू पीळ लिंबू पीळ. चकना टाक चकना टाक चकना टाक. माझी भाषा नाही ओवी. जयाचे ऐक धड नाही. जयात्रे परत्र पुशी काय हे बोगसगिरी चालते का परमार्थात. नाही नाही नाही. चला थोडं पुढं. अंगातली ताकद जपून वापरा. त्रास होऊ द्या पण ताकदीचा गैरवापर करू नका. अंगातली ताकद 4 गोष्टीसाठी वापरा. 1 काळ्या आईची सेवा करा. 2 गाईची सेवा करा. 3 आईची सेवा करा आणि 4 भारत मातेची सेवा करा. 288 मध्ये एकाचही पोरग मिलिटरीत नाही. एकाही कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत नाही. माया सगट मिलिटरीत पोरं कोणाचे. अरे याची आई शेतात कामाला जाते आणि ज्याचा बाप बैल वळतो त्याचाच पोरगा देश सांभाळतो. याची आई 3 म्हणून गरीबाला मदत करीत जा. महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला तर श्रीमंताच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही. ती रोग्यात बोली ती कशाला मारा. ती दरिद्रीच आहे तिला बोलू नाही काय करणार. भात खात नाही तू येऊ नको. आली ती जग मारायचं. त्याच्यापेक्षा गरीबाच्या बाईला जीव घाला बांधूनही द्या. तिच्या मुलांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंग भेटेल. गरीबाला अंगातली ताकद जपून वापरा. एकाच माणसानं 16 वर्ष अंगातली ताकद वापरली तर 16व्या वर्षी छत्रपती ठरले आणि एका मुलानं अंगातली ताकद वापरली तर 22व्या वर्षी जगाची आई ठरले आणि एकाने ताकद वापरली तर 42व्या वर्षी जगात गुरु ठरले आणि 39व्या वर्षी स्वामी विवेकानंद ठरले. अरे तुमच्या पोराला शेजारच्यानं बोललेलं सण होत नाही. काय आज भिकरणीचं पोरग रडायला लागलं तर आपण जवळ घेतोय. भांडे घासणारीचं पोरग आपण जवळ घेतोय. आज आईला 4 मुलं झाली महाराज. आईला 4 मुलं झाली महाराज. जगातल्या एकाही माणसानं त्या मुलाचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही. आज आपल्या घरात भांडे घासणीचं पोरग रडलं तर आपण जवळ घेत नाही. गाल ओढत नाही त्याच. पण महाराज 4 मुलं आईला झाली पण ह्या जगातल्या एकाही माणसानं त्याचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही महाराज. अरे गाल ओढायचं सोडा, चांगलं बोलणं सुद्धा माहीत. चांगलं बोलायचं सोडा, भाकर सुद्धा दिली नाही. त्यातला एक मुलगा सदा शिवाचा अवतार ठरला, एक मुलगा विष्णूचा अवतार ठरला, एक